नमस्कार मित्रांनो, प्रवीण उटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे. मित्रांनो, आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सुरक्षा रक्षकांची दिवाळी झाली गोड. आता ही दिवाळी खरोखर त्यांची गोड कशी झाली आणि कशा प्रकारे झाली? मित्रांनो, तुम्ही चॅनल जर नवीन पाहत असाल तर चॅनल आपला अशा प्रकारे सबस्क्राईब करा. सबस्क्राईब हा एक वेळेस करायचा आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ जो आहे तो माहिती जी आपण इतरांच्यापर्यंत पोहोचवायची आहे. व्हॉट्सअप याद्वारे किंवा अन्य आपण सोशल मीडियाच्याद्वारे किंवा लिंकसुद्धा काही सुरक्षा रक्षक आपले पाठवतात, त्या पद्धतीने सर्वांच्यापर्यंत पाठवायचं आहे. मित्रांनो, आपल्या सुरक्षा रक्षकांची दिवाळी गोड कशी झाली? आता यामध्ये भारतीय सुरक्षा रक्षक आणि कामगार युनियन अध्यक्ष संजय पाटील साहेब, म्हणजे आम्ही संजय दादा म्हणतो त्यांना. आता हे संजय दादा यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधले तेथील त्यांचे खंदे कार्यकर्ते हिरेंद्र चव्हाण हे एकदम जबरदस्त त्या ठिकाणी काम सध्या करत आहेत आणि त्या ठिकाणी काम करत असताना त्या सुरक्षा रक्षकांना खरोखर न्याय मिळाला. मित्रांनो, थकीत वेतन आता काही आस्थापनामध्ये मुंबईमध्ये तर आहेतच आहे, महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यामधले तर आहेच आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तिथं महावितरणामध्ये त्या आस्थापनामध्ये काम करणाऱ्या आपल्या सुरक्षा रक्षकांचे कित्येक वर्ष हे थकीत पगार राहिला होता आणि त्यांचा पगाराचा काहीतरी गडबड होत होती सगळ्या गोष्टीची. या सुरक्षा रक्षकांनी आपल्या या संघटनेचा हात धरला आणि या संघटनेला हाक मारली, हात धरण्यापेक्षा हाक मारली की या सुरक्षा रक्षकांचं खरोखर. आणि त्या ठिकाणी संजय दादांनी जो तेथील खंदे कार्यकर्ता आहे आपले चव्हाण साहेब, त्यांना सांगितले की अशा प्रकारे आहे. त्या ठिकाणी पत्रव्यवहार झाला, आस्थापनेला पत्रव्यवहार झाला, तुमच्या सुरक्षा रक्षक मंडळाला विचारणा झाली, सुरक्षा रक्षक मंडळाकडून आस्थापनेमध्ये पत्रव्यवहार करायला सांगितला आणि खरोखरच त्या सुरक्षा रक्षकांची या दिवाळी ही दिवाळी आहे ती थकीत जे वेतन आहे ती वेतन मिळालं. मित्रांनो, हे एकच कंपनीपुरतं मर्यादित नाही, तर महाराष्ट्रामधले इतर सुरक्षा रक्षकसुद्धा, इतर जिल्ह्यामधले सुरक्षा रक्षकसुद्धा संजय दादा यांच्याशी संपर्क करत होते. आणि आरोग्य विभागामधले मित्रांनो, महाराष्ट्रातल्या संपूर्ण आरोग्य विभागामध्ये सुद्धा यामध्ये सुद्धा या आस्थापनेमध्ये काम करणारे महाराष्ट्रातल्या सर्व इतर जिल्ह्यामधले सुरक्षा रक्षक त्यांचेसुद्धा वेतन कित्येक महिनं पगारच झाला नाही. मित्रांनो, सुरक्षा रक्षकाचं कुटुंब हे चालणार कसं? एकटाच घरामध्ये कमवणारा जर व्यक्ती असेल तर घरखर्च, मुलांचं शिक्षण कशा प्रकारे चालवणार? आणि जर समजा त्यांनी घर खरेदी केलं असेल तर त्याचा EMI 1 महिना ठीक आहे, 2 महिने ठीक आहे, 4-4, 5-5, 6-6 महिने जर पगार होत नसेल तर त्या सुरक्षा रक्षकांनी करायचं काय? अक्षरशः सुरक्षा रक्षकांची उपासमारीची वेळ मित्रांनो, एक वेळ खायचंसुद्धा त्यांचे वाईट परिस्थिती त्या सुरक्षा रक्षकांच्यावरती येते. आणि अशा ठिकाणी अशा सुरक्षा रक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे संघटनांनी उभं राहिलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या माझ्या संपूर्ण संघटना प्रतिनिधींना हात जोडून विनंती आहे की मित्रांनो, विचार करा की आपल्याकडे आज आपण कुठं प्रवास करत असेल किंवा आणि काय असेल आणि आपल्या खिशामध्ये जर पैसेच नसतील, आपण घ्यायचे विसरले असेल किंवा नसेल, तर त्या ठिकाणी आपली काय अवस्था होत असेल? प्रवास करताना आपल्याला त्या ठिकाणी काय आपल्याला अडचणी येत असतील? या सुरक्षा रक्षकाच्या कुटुंबामध्ये किती अडचणी येत असतील? त्यांची दिवाळी, त्यांचा दसरा, त्यांचे इतर सण ते कसे साजरे करत असतील? साजरे करत असतील तर का? हा सुद्धा प्रश्न आहे मित्रांनो. आणि म्हणूनच आरोग्य विभागामधले सुद्धा त्यांनी पाठपुरावा केला आणि त्यामधील सुरक्षा रक्षकांचे सुद्धा आता पगार झालेले आहेत. मित्रांनो, तसंच आणखीन एक, गेल्या 6 महिन्यापासून प्रलंबित असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सुरक्षा रक्षक मंडळाचे आरोग्य विभागाचे 32 सुरक्षा रक्षक यांना पेमेंट मिळाले, तिथले मिळालेच आहे. तसेच मित्रांनो, मत्स्य विभागातील सुरक्षा रक्षकांचे वेतन गेले 6 महिन्यापासून अजूनपर्यंत झालेलं नाही आहे. मत्स्य विभागामधले फक्त सिंधुदुर्ग रत्नागिरीच नाही, ठाणे जिल्ह्यामधले असू देत, पालघर जिल्ह्यामधले असू देत, अशा बऱ्याचशा जिल्ह्यामधले जे मत्स्य विभागातले जे आस्थापनेमध्ये काम करणारे सुरक्षा रक्षक आहेत ना, त्यांचं नाही. आता त्यांचासुद्धा पाठपुरावा
संजयदादांनी केला त्या सगळं काय पाठपुरावा करून त्यांना पत्रव्यवहार केले. मत्स्य विभागाचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना जाऊन संजयदादा भेटले आणि त्यांना भेटल्यानंतर त्या अधिकाऱ्याने त्यांना सांगितले की मत्स्य विभागाकडे ग्रँड शिल्लक नसल्यामुळे या कारणाने ते वेतन करता येत नाही किंवा झालं नाही. एखाद्या 2 महिन्यामध्ये किंवा या महिन्यामध्ये किंवा पुढील महिन्यामध्ये ते आम्हाला ॲप्रूव्हल येईल आणि लवकरच जे सुरक्षा रक्षकांचे थकीत पेमेंट आहे ते सर्व काय पेमेंट एकाच वेळेस सर्व सुरक्षा रक्षकांचं होईल असे त्यांनी लिखित स्वरूपामध्ये सुद्धा त्यांच्याकडे दिले. मित्रांनो, तसेच लिखित स्वरूपामध्ये दिलेलं आहेच. त्याच पद्धतीनं 11 तारखेला संजयदादा त्या मत्स्य विभागाचे अधिकारी जे आहेत त्यांना सुद्धा भेटायला जाणार आहेत किंवा बरे अजून काय याच्यामध्ये काही त्रुटी आहेत का किंवा काय होणार आहे किंवा नाही होणार आहे याची शहानिशा करण्याकरता परत एक वेळ त्या 11 तारखेला त्या अधिकाऱ्यांना भेटायला जाणार आहेत. मित्रांनो, तसंच आपल्या ESIC संदर्भामध्ये त्या सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामधले आपले हिरेंद्र चव्हाण ते पण सांगत होते की मुंबईसारख्या ठिकाणी किंवा अन्य ठिकाणी ESIC सुरक्षा रक्षकांना लागू आहे. मित्रांनो, त्या ठिकाणी ESICमध्ये म्हणजे ESICनं पत्र असं दिलं म्हणजे पाठपुरावा त्याचा सगळ्या काही गोष्टीचं केल्यानंतर ESICमध्ये सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांना नोंदीत करण्याकरता पत्र दिले. सुरक्षा रक्षकांना ESICमध्ये नोंदीत करा, त्यांना त्या सेवा मिळाल्या पाहिजेत. याकरता मित्रांनो, सुरक्षा रक्षकाचं आरोग्य आणि त्याच्या कुटुंबाचं आरोग्य फार गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल की मित्रांनो, आता मुंबईमधल्या ठिकाणी आता ESIC सुरक्षा रक्षकांचेच फक्त राहिले, सुपरवायझर असू देत किंवा ते वरिष्ठ अधिकारी असू देत, त्यांची ESIC आता त्यांना मिळत नाही आहे. मग आता पुढं घन प्रश्न निर्माण झालेला आहे. आम्ही अध्यक्षांशी चर्चा केलेली आहे या संदर्भामध्ये आणि त्यांनी म्हटलेत की आपण 1-2 महिन्यात थांबूया, वाट पाहूया. ESIC जो स्लॅब आहे तो स्लॅब वाढवणार आहे असं त्यांनी आपल्याला हमी दिलेली आहे की हां, केंद्र शासन त्या पद्धतीने पाठपुरावा ते करत आहेत. केंद्र शासनाकडे त्यांनी सगळं पाठवलेलं आहे आणि ते नक्की वाढवणार आहेत असं सांगण्यात येत आहे. वाढवलं तर अति आनंद आहे, नाही तर आम्ही अध्यक्षांना सांगितले की सुरक्षा रक्षक आणि त्याच्या कुटुंबाचं आरोग्य फार जरुरीचं आहे. त्याच्यासाठी काही नवीन तरतूद आपण सुरक्षा रक्षक मंडळाकडून करण्यात यावी. मित्रांनो, हे सुद्धा आम्ही त्यांना सांगितले. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपल्याकडे आभा कार्ड म्हणा किंवा आपले इतर आरोग्याचे जे नवीन आता मुख्यमंत्र्यांची सहायता निधीमधून आपल्याला त्या आरोग्य सहायता निधीमधून सुद्धा आपल्याला त्याच्यातून काही एखादा ॲक्सिडेंट झाला असेल किंवा मोठं हॉस्पिटलचा खर्च असेल तर तो सुद्धा त्याच्यामधून येतो. परंतु तुम्ही इतर काही सुविधा जर घेत असाल, मिळत असेल तुम्हाला तर मुख्यमंत्री सहायता निधी मिळत नाही आहे. ते कुणाला मिळते की ज्यांना काहीच नाही आहे, अशा ज्यांना काही सुविधा इतर नाही आहेत किंवा ते घेतलेलं नाही आहे तर ते नक्कीच मिळतं त्याच्यामधून. आणि जे काही खर्च असेल ते सर्व काही खर्च ते मुख्यमंत्री सहायता निधीमधून होतो. मित्रांनो, या संदर्भामध्ये आपल्या बऱ्याचशा सुरक्षा रक्षकांना माहिती आहे. बरेचसेच आपले आभा कार्ड वगैरे कसं हे करायचं, 5 लाखापर्यंत ते काय आहे त्याच्यामध्ये, आरोग्य सुविधामध्ये काय आपल्याला दिले जातात. आपल्याला आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी आरोग्य हे फार महत्त्वाचं आहे. सुरक्षा रक्षक तंदुरुस्त असेल तर त्याचं कुटुंब तंदुरुस्त असेल आणि सर्व काही गोष्टी चालत राहतील. जर कमवताच व्यक्ती जर खचला तर ते कुटुंब चालणार कसं. त्यामुळं आपली काळजी घेत आपल्या कुटुंबाची सुद्धा काळजी घेणं तितकंच जरुरीचं आहे. मित्रांनो, तुम्ही म्हणताल विषय दुसरीकडेच गेला की काय, तर या सर्व सुरक्षा रक्षकांच्या दिवाळी गोड झालेले. मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की साहेब, आमच्याही काय आस्थापनामधले कित्येक वर्ष झालं पगार झाला नाही की हो, आम्हाला सुद्धा अशा प्रॉब्लेम आला, आम्ही हे केलं, आम्ही ते केले. काळजी करू नका. तुम्हाला खाली मी संजयदादाचा नंबर देतो आहे आणि त्यांना संपर्क साधा. त्यांनी ज्या पद्धतीने पाठपुरावा कशा पद्धतीने केलेला आहे हा त्यांचा संपर्क क्रमांक आहे. त्यांना संपर्क साधा आणि त्यांना विचारा की साहेब, आम्हालासुद्धा आमच्या या आस्थापनामध्ये अशा घटना आणि अशा काय प्रकारच्या आहेत. महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये असू देत. मित्रांनो, आता ते महाराष्ट्रावर फिरण्यासाठी चालू केले त्यांनी. महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचे खंदे कार्यकर्ते त्यांनी तयार केलेत. त्या ठिकाणी ते जात आहेत, फिरत आहेत,
बऱ्याचशाच जिल्ह्यामधल्या सुद्धा घडामोडी येत्या काळामध्ये आपण आपल्या चॅनलमध्ये त्यांच्या माध्यमातून घेऊच. इतर जिल्ह्यामधल्या काय घडामोडी असतील, कशा असतील, त्यासुद्धा आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून ठेवूया. तर अशा सुरक्षा रक्षकांनी त्यांच्याशी संपर्क साधा. महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यामधले सुरक्षा रक्षक असू देत, त्यांचा वेतनाचा जर विषय असेल किंवा अन्य काही विषय असेल तर तुम्ही संजय दादाशी संपर्क साधा. आणि आपला जो काय मित्रांनो विषय असा आहे की संपर्क साधा म्हणजे लगेच उचला की फोन करू नका. कोणीही फोन नाही उचलला तर मेसेज करत राहा. मी नेहमी सांगतो की कोणी नाही उचलला ना तर मेसेज करा. काय संदर्भ होता आपला आपण फोन करण्याचा, त्या मेसेजमध्ये थोडक्यात तुमचं वर्णन करा. त्याच्यामध्ये काय संदर्भ आहे तुमचा थोडक्यामध्ये. समोरच्या व्यक्तीने रीड केलं म्हणजे वाचल्यानंतर तो तुम्हाला रिटर्न कॉल नक्कीच करेल. आपला सुरक्षा रक्षक कुठं तर संकटामध्ये आहे. आणि मित्रांनो आम्हाला आमच्या गुरूंना हेच शिकवलेलं आहे की आपल्या महाराष्ट्रातला सुरक्षा रक्षक, आपला सुरक्षा रक्षक संकटामध्ये कुठेही असू देत त्याच्यासाठी धावून जा, त्या संकटातून त्याला बाहेर काढा. हेच आम्हाला शिकवण मिळाले आणि याच पद्धतीनं आम्ही आता कार्यरत आहोत. याच पद्धतीनं आत्ता सगळेजण कार्य करत आहेत मित्रांनो. असं नाही की संजय दादासुद्धा काम करत आहेत, चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. आपल्या मुंबईमधल्या संघटनासुद्धा आहेत, त्यासुद्धा काम करत आहेत. इतर जिल्ह्यामधल्या सुरक्षा संघटना आहेत, त्यासुद्धा आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी अहोरात्र झटत आहेत. सुरक्षा रक्षकांचे प्रश्न आता कोल्हापूरमधले प्रश्न असू देत मित्रांनो, कोल्हापूरमध्ये सुद्धा रमण काटे सर तिथल्या सुरक्षा रक्षकांसाठी ते सांगलीमध्ये येतात. कोल्हापूरमध्ये राहतात कुठे आणि सांगलीमधल्या सुरक्षा रक्षकांच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी ते येतात आणि तिथल्या सुरक्षा रक्षकांना काही मदत लागली तर तेवढ्या लांबून येऊन त्या सुरक्षा रक्षकाची मदत करतात. मित्रांनो सांगण्याचा भावार्थ हाच आहे की सुरक्षा रक्षकांच्यासाठी सुरक्षा रक्षक संघटना आहेत आणि सगळ्यांनी मिळून जर मित्रांनो असे जर काम करत राहिलात ना नक्कीच सुरक्षा रक्षकांचं येत्या काळामध्ये अजून सुरक्षा रक्षक हे मंडळ उंच जाईल. येत्या काळामध्ये आपल्या सुरक्षा रक्षकांचे प्रश्न आपल्याला सभागृहामध्ये घेणारे लवकरच ज्या ठिकाणी आमदार साहेब आता प्रत्येक मतदारसंघामधले काय आढावा आहे, कशा पद्धतीचा आहे, ज्या ठिकाणी आपल्याला जाता येईल म्हणजे आपला चॅनल जाता येईल त्या ठिकाणी जायला मिळेल, त्या ठिकाणचं आपल्याला प्रतिक्रिया घेऊ. त्या तिथल्या लोकांच्या ज्या काय असतील त्या जनतेच्या आपल्यासमोर ते ठेवूया. थोडंसं विश्लेषण असेल तर विश्लेषणसुद्धा त्या पद्धतीचं कसं असेल हेही ठेवूया. कारण आपलं लक्ष असलं पाहिजे प्रत्येक मतदारसंघामधले आपल्यासाठी ज्या आमदार साहेबांनी काम केले त्यांच्यासाठी आपल्याला नक्कीच काम करायचं आहे. आपणही त्यांना मदत नक्कीच करायचं आहे. कारण येत्या काळामध्ये विधानसभेमध्ये ज्यावेळेस ते जातील त्यावेळेस विधानसभेमध्ये सुद्धा आमचे सुरक्षा रक्षकांचे प्रश्न त्या ठिकाणी त्यांनी मांडले पाहिजेत. याकरता संपूर्ण सुरक्षा रक्षकांनी आपण सगळ्यांनी काम करायचं आहे. मित्रांनो हा एका जिल्ह्यापुरताच नाही आहे तर महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षकांनी या सर्व काही गोष्टींचा थोडासा अभ्यास केला पाहिजे. कशा पद्धतीनं हे काम होतं, काय त्याला पाठपुरावा करावं लागतात हे थोडं समजून घ्या. आपणही त्या पद्धतीने काम करा आणि जर काय प्रॉब्लेम असेल तर आपण आहोतच मित्रांनो. म्हणूनच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. भेटूया. नमस्कार.